नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे तुरीच्या ओल्या दाण्याची खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली कचोरी बघतोय। तर बघा, तुम्ही हॉटेलची कचोरी खाणं विसरून जाल अशी भारी कचोरी ही बनून तयार होते। मस्त अशी टम्म फुगते आणि आतीलचं सारण अजिबात कुठेच निघलं नाही। या व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप्स दिल्या। कचोरीची कणिक मळेपासून तर कचोरी तळेपर्यंत मी टिप्स दिल्या आहेत। तुम्ही त्या आवर्जून लक्षात ठेवा, म्हणजे तुमची ही कचोरी छान हॉटेलसारखी खुसखुशीत खमंग होईल। तर आपण मस्त ह्या कचोऱ्या बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी तुरीच्या ओल्या दाण्याची खुसखुशीत खमंग कचोरी बनवायला आपण सुरुवात करूया। कचोरी करण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर इथं मी या वाटीने मोजून 1 वाटी मैदा घेतला आहे। तर इथं 1 वाटी तुरीचे दाणे आहे। मार्केटमध्ये आपल्याला तुरीच्या शेंगा खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध असतात। त्याचे दाणे काढून घेतले, ओले तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातलं पाणी निथळून वाटीमध्ये ठेवले आहे। तर इथं 5-6 हिरव्या मिरच्या हे तळणीसाठी लागेल आपल्याला। कोथिंबीर घेतली थोडीशी, 5 ते 6 मिरच्या इथं आपल्याला वाटण करण्यासाठी लागतील। 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे। लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची, कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ओबडधोबड असं। चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद। या मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कचोरी ही खस्ता व्हावी म्हणून यासाठी 1 चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं। आता हे मिश्रण हाताने छान मिक्स करून घेऊया। बघा, अशी याची एक मूठ वळल्या गेली पाहिजे। आता इथं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर इथं मी मस्त अशी कणिक मळून घेते। इथं मी व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली। आता यावर आणखी थोडं तेल घालून घेऊया। आपल्याला कणिक अशी सॉफ्ट मळून घ्यायची आहे, जास्त कडक नको। तर याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा। बघा, इथं असा गोळा बनवून घेतला मी। आता यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी हे मुरवण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि यावर आपल्याला तुरीचे दाणे घालून घ्यायचे। आता तेल न घालता हे तुरीचे दाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। तुरीचे दाणे आहेत त्यामध्ये एक प्रकारचा असा उग्र वास असतो, तर हा वास निघून जावा म्हणून तर तुरीचे दाणे हे भाजूनच घ्यायचे, कारण भाजल्याने त्याची चव छान लागते। तर इथे हलकेशी मी भाजून घेते। आता इथे मी हलकेसे तुरीचे दाणे भाजून घेतले। गॅस करूया बंद आणि हे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। गार झाले की आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। आपले तुरीचे दाणे थंड होतात तोवर इथं मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं सुद्धा वाटण करून घेते। आता इथे याच तव्यावरती 2 चमचे तेल घालून घ्यायचं। यामध्ये जिरं घालायचं। जिरं व्यवस्थित फुललं की लगेच यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याचं वाटण आहे ओबडधोबड करून घेतलं ते यामध्ये घालायचं। तेलामध्ये छान फिरवून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला हळद आणि गरम मसाला आहे हा घालून घ्यायचा। तर या तुरीच्या दाण्याच्या ज्या कचोऱ्या आहे त्याची चव तर खूप भारी लागते। तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा येतात, तर एकदा नक्की तुम्ही ही कचोरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर इथं मी 2 मिनिटासाठी हे छान परतून घेतलं। तर यामध्ये तुरीच्या दाण्याचं जे वाटण केलं ते घालून घ्यायचं। यामध्ये मी अजिबात पाणी वापरलं नाही, असंच हे जाडसर वाटून घेतलं। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालते। विकतच्या कचोऱ्यात तर आपण खूप प्रमाणात खातो, पण एकदा हे तुरीच्या दाण्याची कचोरी खाऊन बघा, खूप अशी पौष्टिक आहे। तुम्ही जर एकदाची कचोरी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा।
इथं हे मिश्रण 2 ते 3 मिनटासाठी परतून घेते. आता बघा हे इथं मी मिश्रण व्यवस्थित असं परतून घेतलं. मस्त असा खमंग वास येत आहे. तर इथं प्लेटमध्ये मी काढून घेते आणि संपूर्णपणे गार करून घ्यायचं. आता इथे अर्धा तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता कणिकसुद्धा छान सॉफ्ट झाली आहे आणि अशी मस्त फुलली आहे. तर एक वेळेस आणखी याला मळून घेते. कचोरीसाठी आपल्याला अशीच कणिक मळून घ्यायची आहे. जास्त कडक मळू नका. जास्त जर कडक मळून घेतली जेव्हा आपण मिश्रण भरू तेव्हा तर कचोरी लाटता येणार नाही, ते मधातच तुटून जाईल. तर आता याचा एक गोळा घ्यायचा. लिंबू जेवढ्या आकाराचं असते तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा. हातावरती याला छान असं मळून घ्यायचं. आता बघा याला हातावर याची छान अशी एक पारी करून घ्यायची. तर बघा इथं मी याची एक पारी करून घेतली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा जो आपण मसाला बनवला याचा. बघा याचासुद्धा असा गोळा करून घेतला मी. आता आपल्याला हा गोळा यामध्ये असा ठेवून द्यायचा आणि याच्या सगळ्या बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. असं हाताने हे मिश्रण व्यवस्थित दाबून घ्यायचं. याप्रमाणे असं एका बोटाने या दाबून घ्यायचं आणि या बोटाने असं जोडून घ्यायचं. सगळे बाजू याच्या बंद करून घ्यायच्या. या टोकाला यामध्ये असं दुमडून द्यायचं आहे. तर इथं हलकंसं पीठ लावायचं. तर इथं मी पोळपाट घेतला आहे. तर या पोळपाटावरती अलगद हाताने ही कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघा एकदम हळूवार हाताने लाटून घ्यायची जेणेकरून कुठेच तुटली नाही पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त कचोरी आपली लाटून तयार आहे. अगदी सहज लाटल्या जाते. फक्त काय करायचं, कणिक मळताना विशेष काळजी घ्यायची. कणिक ही मस्त सॉफ्ट मळून घ्यायची जेणेकरून आतील मिश्रण हे बाहेर निघणार नाही. आता याचप्रमाणे सगळ्या कचोऱ्या मी इथं करून घेते. आता इथे गॅसवर मी कचोरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित तापून घेतलं. त्याने इथे 1 वाटी मैद्यापासून 6 कचोऱ्या बनवून तयार आहेत. आता यामध्ये आपल्याला एक एक कचोरी तळून घ्यायची आहे. तर बघा इथं मी एक कचोरी तेलामध्ये सोडली आहे. तर पलटी करायची अजिबात घाई करायची नाही. ही छान फुलून वर येऊ द्या, नंतर मग पलटी करून घेऊया. खालची जी बाजू आहे ती छान तळली गेली पाहिजे, नंतर मग पलटी करून घेऊया. हे बघा दुसरी बाजूसुद्धा पलटी करून घेतली. तर आपल्याला ही क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. आणि बघा क्या बात आहे, मस्त अशी टम्म फुगली आहे. तर हॉटेलची कचोरी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, तर अशी ही पौष्टिक कचोरीसुद्धा खाऊन बघा. तेही घरगुतीच्या साहित्यात आणि स्वस्तात मस्तसुद्धा पडतं. क्या बात आहे. बघा असं वाटत आहे की हॉटेलचीच कचोरी आहे की काय. बघा मस्त असा कलर आला आहे याला गोल्डन. आता इथं मी काढून घेते. ते मस्त अशी टम्म फुगली. मसाला बाहेरसुद्धा निघाला नाही. तेल संपूर्ण नितळून घ्यायचं आणि लगेच हे काढून घ्यायची. आता तुम्हाला एक दुसरी कचोरीसुद्धा मी तळून दाखवते. तुमचीसुद्धा कचोरी छान अशी टम्म फुगावी म्हणून मी कणिक मळताना जे टिप्स सांगितली ती लक्षात ठेवा. आणि यामधील मी सारण कसं भरलं ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर एक बाजू छान फुलून वर येऊ द्या, नंतर मग पलटी करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता ही सुद्धा कचोरी छान फुलली आहे, मस्त अशी झाली आहे. आता याचप्रमाणे बाकीच्या कचोऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे. तर इथं आपल्या तुरीच्या ओल्या दाण्याच्या कचोऱ्या बनवून तयार आहे. मस्त अशा गरमागरम आहेत आणि बघा काय भारी दिसतात. असं वाटते की हॉटेलचेच आहेत की काय. तुरीचे ओले दाणे हे आपल्या शरीरासाठी खूप असे फायदेशीर असतात, म्हणून या पौष्टिक अशा कचोऱ्या आहेत. आणि त्यासोबत इथं मी मिरच्यासुद्धा तळून घेतल्या बघा. आणि कचोरी ही सुद्धा तुम्हाला दाखवते, मस्त अशी टम्म फुगलेली आहे, छान मस्त अशी टपोरी आहे. तर कचोऱ्या तळताना काय करायचं, गॅस एकदम फुल आचेवर करून तळायचा नाही. फुलपेक्षा कमी आणि मिडियमपेक्षा जास्त अशी त्याची फ्लेम ठेवावी आणि मग नंतर तळून घ्यायच्या. मस्त अशा टम्म फुगतात. तर आपल्या पौष्टिक कचोऱ्या बनवून तयार आहेत.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.